कचरा संकलन करण्यात येणाऱ्या नादुरुस्त गाड्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे। काही कर्मचाऱ्यांना इजा देखील झाली आहे। मात्र याला ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होत नाही। लोकशाहीच्या बातमीची परिवहन विभागाकडून आता दखल घेतली गेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या गाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। तसेच गाडीचे आयुष्य संपले असल्यास त्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहे। मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये अनेक कचऱ्याच्या अशा गाड्या आहेत की ज्या गाड्या कचऱ्याचं संकलन करत असताना सगळा कचरा हा रस्त्यावर पडतो। गाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे। माझ्याकडे अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की कचऱ्याचं संकलन करणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत। ठेकेदार अशा जुन्या गाड्या वापरतो आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो। रोगराईचं साम्राज्य ह्या शहरामध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी त्या विषयावर माझे जे टीसी आहेत म्हणजे आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे कमिशनर आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। मला ज्या फोटोग्राफ्स आणि काही माहिती आली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना कारवाई करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। परंतु निश्चितपणे अशा प्रकारे जर बेकायदेशीररित्या कोणी वाहतूक करत असेल आणि कचऱ्याचं संकलन करत असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।